नाशिकपेक्षाही पुढे नेण्याचा प्रयत्न गजेंद्र अंपळकर भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा। ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांचा केला सत्कार। भाजपाच्या माध्यमातून धुळे कार्यकर्ते निश्चितपणे करतील, तसेच भविष्यात धुळे शहरात स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न राहणार आहे। विकासाच्या बाबतीत नाशिकपेक्षाही आपल्या धुळे शहराला पुढे नेण्याचे काम भाजप करत आहे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी कार्यकर्त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला। आज भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीला 46 वर्ष पूर्ण होऊन 47वा स्थापना दिवस धुळे शहरात भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर व शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। शहरातील स्व महादेव अंपळकर स्मृती भारी उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर हस्ते पक्ष ध्वजारोहणाने करण्यात आली। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले। या प्रसंगी मान्यवरांचा व ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। तसेच मदनलाल मिश्रा व रवी बेलपाठक यांनी भाजपाचा 46 वर्षाचा गौरवशाली इतिहास सर्वांपुढे प्रस्तुत केला। यावेळी ज्येष्ठ नेते मदनलाल मिश्रा, मीनसिंग राजपूत, रवी बेलपाठक, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदम बांडे, ज्येष्ठ नेते विजूनाना पाच्छापूरकर, हिरामण गवळी, गोपाल केले, जगदीश सोमेरिया, रामू बाळे, अनिल सोनार, विवेक कुलकर्णी, शिवाजी काकडे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, बेटी बचाओ बेटी पढाओच्या महिला अध्यक्ष आल्फा अग्रवाल, माजी महापौर प्रदीप करे, जयश्री अहिरराव, चंद्रकांत सोनार, प्रदेश पदाधिकारी डॉक्टर सुशील महाजन, जिल्हा सरचिटणीस ओम प्रकाश खंडेलवार, पवन जाजू, सुनील कमिल, जिल्हा उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राजेंद्र खंडेलवाल, चिटणीस शेखर कुलकर्णी, शरद चौधरी, रणजित भोसले, राकेश कुलेवार, राजेश पवार, विलास शिंदे, राजेंद्र चितोडकर, मंडल अध्यक्ष प्रथमेश गांधी, तुषार भागवत, महिला मोर्चा अध्यक्ष सुवर्णा पाटील, विजय पाटील, सोशल मीडिया अध्यक्ष गोपाल चौधरी, युवा नेते सुहास अंपळकर, सनी चौधरी, वैभवी दुसाणे, सुरेखा उगले, गुलशन उदासी, मंडल पदाधिकारी पंकज बिंदू, नीरज देसले आदी कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भाजपचा वर्धापन दिवस आहे। भाजपची स्थापना 6 एप्रिल 1980 साली झाली होती। प्रधानमंत्री मोदींनी म्हटलं की भाजपाच्या कॅन्टूप्रमाणे काम करतो, सर्वांना मदत, भ्रष्टाचाराला थांबवतो, जनतेच्या संकटात संजीवनी आणतो। जे दशकांनुसार झाले ते भाजपने करून दाखवलं। कलम 370 हटवलं, काश्मीरमध्ये शांतता आणली व भाजपची टांग म्हणजे सर्वसामान्य नागरिक, विकास, सुशासन, सेवा हे भाजपचे पंचसूत्र आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। वर्धापन दिवसाच्या मी प्रथमतः सर्वच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना व धुळेकर नागरिकांना शुभेच्छा देतो व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही चांगले काम चालू आहे हे जनतेपर्यंत कसे पोहोचेल याचा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हा प्रयत्न करतील व भविष्यात धुळे शहर स्वच्छ शहर, सुंदर शहर व नाशिकपेक्षाही धुळे शहर कसं पुढे जाईल असा हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व मी स्वतः जिल्हाध्यक्ष या नात्याने आमदार साहेब यांच्या वतीने व आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब, आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्या सर्वांच्याच वतीने आम्ही निश्चित धुळे शहर स्वच्छ शहर, सुंदर शहर कसं बनेल हा आम्ही प्रयत्न करू। या बाबतीत 46वा वर्धापन दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय जल्लोषात प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता हा अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम करीत आहेत। हा धुळे शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय जोरदार कार्यक्रम चालू आहे।